नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव आहे आपल्या बैलाचं? पवन सातवार आहे. कुठून आलेला आहात तुम्ही? हा रोयलाकडून आणला. अच्छा, अंबड तालुक्यामधून आलेला आहात. काय खासियत आहे? खासियत त्याची अशी आहे का 4 फायनल मारेल त्यानं आणि 1 नंबरला केलेली. अच्छा परत अजून असं दाव म्हणजे याच्यातून दुखण्यातून उठून 1 नंबर केला त्यानं डायरेक्ट. अच्छा, म्हणजे आजारी होता याच्या अगोदर तो? याच्या अगोदर आजारी काय होता. झालं होतं? नुसतं पोटच आपसत पोट आपसत होत त्याचं असं पूर्ण 7 दिवस नुसतं पोट आपसत. 7 दिवस नाही काही खाऊन 8व्या दिवशी त्यानं फायनल 1 नंबर केला बापरे, म्हणजे आजारी असताना सुद्धा तो फायनलला राहिला तो. हा. आणि ढालटा केसरीला पण 4 नंबरला गाडी राहिली. किती वर्षापासून पळतो तो शर्यतीमध्ये? 3 वर्षापासून पळतो. अच्छा, किती वर्षाचा आहे तो? हा 3.5-4 वर्षाचा आहे समजा. अच्छा, लगभग. आणि तुम्ही किती वर्षापासून आहात क्षेत्रामध्ये या? हा क्षेत्रामध्ये हा आल्यापासून अच्छा, तुम्ही मालक तीन आहात हा का? हा अच्छा, म्हणजे तुम्ही कुठून घेतला त्याला? विकत घेतला का? विकत घेतला होता मी. गावामध्ये आलता व्यापाऱ्याकडे अच्छा, विकत घेतला होता. किती रुपयाला घेतला बरं विकत? 45,000 रुपयाला घेतला होता. अच्छा, आता काही मागणी वगैरे आली आहे का 35 त्याला? लाखाची मागणी झाली तिला. हा, अच्छा, मग का दिला नाही तुम्ही? नव्हता द्यायचा आपल्याला हाऊस होती. आपल्याला हाऊस होती म्हणून नाही दिला. आणि तुम्ही फक्त 3 वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात, मग अचानक कसं तुम्ही या क्षेत्रामध्ये आला बरं? अचानक म्हणजे पहिल्यापासून आपल्याला या नंदीचा नाद आहे. हम्म, पहिल्यापासूनच अशाच वस्तू ठेवल्या आपण, का खराब वस्तू ठेवलीच नाही. हम्म, मग तिथून पुढं पहिले याच्या आधी पण एक वेळेस होते गोरेजी, तर ते चांगले चालले. त्याच्यानंतर मग मध्ये खेळ बंद झाली. हो, त्याच्यानंतर मग हे तयार केला आपण. अच्छा. त्याचा कसा सराव घेता तुम्ही? याचा सराव असा डायरेक्ट छकडीला उजून याला इथं मैदानावर आणता असं मैदानावर तुम्ही त्याला सराव करायला? हा. आणि खुराक काय देता त्याला? खुराक भरपूर दिली त्याला. बुलेट दिलं, उडदाची डाळ दिली, 8-9 लिटर दूध दिलं. अच्छा, म्हणजे आता सुद्धा तो खुराक चालूच आहे? नाही, खुराक आता बंद करेल. फक्त 3 लिटर दूध एका टायमाला 3 लिटर बकरी दूध चालू आहे. अच्छा, एका महिन्याला कमीत कमी किती खर्च करता बरं तुम्ही त्या 12,000 बैलांवर? रुपये खर्च करतो. 12,000 रुपये 12,000 रुपये खर्च करता. आणि जेव्हा या शर्यत होतात या फक्त त्याचं नाव आहे. आणि असं म्हणजे काही हेच नाही, असं कमाई नाही काही. हा, फक्त कमाई जर समजा आपण नंदी आपला जर त्याला नाव लौकिक होतं, आणि जर समजा आपण त्याला, तर त्याचे मग उत्पन्न तयार होते ना आपल्याला पुढं. पण आपल्याला द्यायचा नाही तो. अच्छा, म्हणजे फक्त नाद म्हणून तुम्हाला सांभाळायचा आहे, त्याला द्यायचा नाही, विकायचा नाही. आणि तुम्ही कोणाला दुसऱ्यांना पळवायला पण देत नाही? नाही, आपल्याकडे आल्यापासून ते ना आपल्याला भरपूर काही भेटून गेलं. भरपूर भरभरून झालं आपलं काही. अच्छा, असं म्हणजे एक लक्ष्मी म्हणून तुमच्या घरात तो आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काहीच अपेक्षा नाही, नाहीये? काही नाही. अच्छा, आणि नाद म्हणून तुम्ही शर्यतीमध्ये पळवतात? आहे आपल्याकडं, तोपर्यंत तेच करत. मेंबर म्हणून तुम्ही त्याला मानता बरं? आमचा फॅमिली मेंबर असतो. अच्छा, म्हणजे फॅमिली मेंबर म्हणून तुम्ही त्याला जीव लावता? हो. शेतामध्ये जुंपता का त्याला? नाही, नाही, फक्त शर्यतीसाठीच आहे फक्त तो. शर्यती. आणि आता याच्यानंतर आणखीन काही बैल घेण्याची इच्छा? नाही, आहे ना, दुसरा आहे एक तो आहे. तो पळालाय का आज पळाला पण 3 नंबर गटामध्ये? हा गाठा. अच्छा, ठीक आहे, लहानच वासुर आहे ना तो. चालेल, धन्यवाद, छान वाटलं तुमच्याशी बोलून.